शंकर महाराजांच्या मठामध्ये दर गुरुवारी भजनाचा कार्यक्रम असतो। जे बाबांचे नित्यसेवेकरी आहेत त्यांना माहीत आहे, पण गुरुवारीच भजनाचा कार्यक्रम का करावा, तर त्यामागे देखील एक सुंदर अशी कहाणी आहे। झालं असं की बालगंधर्व त्यांच्या सेवेकऱ्यांसोबत म्हणजे त्यांच्या मित्रांसोबत गाणगापूरला दत्त महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते। येताना त्यांची ट्रेन मिस झाली आणि त्यांना जाण्यासाठी कुठलीही ट्रेन नव्हती। रात्रभर त्यांना स्टेशनवरती थांबावं लागणार होतं आणि त्यांना ट्रेन थेट दुसऱ्या दिवशी सकाळी होती। रात्रभर स्टेशनवरती राहिल्यानंतर त्यांना दिवसभरातच खूप भूक लागली होती, पण त्यांनी जवळ तपास केला तर त्यांना एकही हॉटेल तिथे दिसलं नाही। नाईलाजास्तव सगळे उपाशी झोपले, पण शंकर महाराजांना भक्ताची अडचण कशी बघवणार, ते स्वतः तिथं हॉटेल टाकून बसले। मालक आणि नोकर दोघांचंही काम ते तिथेच करत होते आणि त्यांनी जाऊन स्वतः बालगंधर्वांना उठवलं आणि सांगितलं की समोर हॉटेलची सोय असून तुम्ही उपाशीच का झोपताय। जेव्हा सगळ्यांना माहीत झालं त्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला। सगळे तिथं गेले, बटाटा पुरी भाजी असं सर्वांनी जेवण केलं। जेव्हा बिल देण्याची वेळ आली तेव्हा शंकर महाराज त्यांना म्हणाले की बिल देण्याची काय घाई आहे, उद्या सकाळी मला बिल आणून द्या। यांनी देखील हो म्हटलं। सकाळी ते तिथे जाऊन बघतात तर तिथं कुठलंही हॉटेल नव्हतं किंवा काहीच नव्हतं। सर्वांनी मनामध्ये खंत केला आणि तसेच घरी निघून आले। जेव्हा त्यांची शंकर महाराजांना भेट झाली तेव्हा बाबा त्यांना म्हणले की मला रात्रीच्या पुरी भाजीचं बिल द्या ना। तेव्हा बालगंधर्वांना लक्षात आलं की तो सर्व खेळ काय आहे। तेव्हा त्यांनी महाराजांचे पाय धरले आणि सांगितलं की तुम्ही कुठलंही बिल मागा, आम्ही देऊ। त्यावर शंकर महाराज म्हणाले की मला हे बिल द्या की दर गुरुवारी तुम्ही माझ्या मठामध्ये भजनाची सेवा करावी, पायामध्ये चाळ बांधून मंत्रमुग्ध होऊन भजन सेवा करावी। तेव्हापासूनच दर गुरुवारी मठामध्ये भजन सेवा सुरू झाली। श्री स्वामी समर्थ।